नमस्कार, मैं हूं संजय सिंह और आप देख रहे हैं एबीपी न्यूज, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबरें। चलिए बढ़ते हैं आज के कुछ खास खबरों पे। मराठी भाषा विवाद के बाद सियासी हलचल तेज, बयानबाजी ने पकड़ा जोर। मुंबई में मराठी भाषा को लेकर हुए हालिया विवाद के बाद माहौल पूरी तरह से सियासी हो गया है। घटना के बाद अलग अलग राजनीतिक प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं, जिससे स्थिति पर लगातार चर्चा बढ़ती जा रही है। संदीप देशपांडे ने इस पूरे मामले पर कड़ा रुख अपनाते हुए कहा कि मराठी अस्मिता और स्थानीय नागरिकों के सम्मान से जुड़े मुद्दों पर किसी भी तरह की लापरवाही स्वीकार नहीं की जाएगी। उन्होंने यह भी कहा कि कानून व्यवस्था बनाए रखना प्रशासन की प्राथमिक जिम्मेदारी है और ऐसे मामलों में सख्त कार्रवाई जरूरी है। घटना का संचित्र विवरण। मराठी भाषा को लेकर स्थानीय स्तर पर विवाद उत्पन्न हुआ। कुछ समय के लिए इलाके में तनावपूर्ण माहौल बना। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रित किया। अब मामला राजनीतिक बयानबाजी का रूप ले चुका है। मौजूदा स्थिति। फिलहाल स्थिति नियंत्रण में बताई जा रही है, लेकिन राजनीतिक प्रतिक्रियाओं के चलते माहौल पर प्रशासन की कड़ी नजर बनी हुई है। शिवसेना मनसे आता आमने सामने आल्यानंतर आपण पाहिलं तर माझ्या मागे पाहू शकतात की शिंदे गटाचे जे नेते आहेत ते संजय निरुपम इथे आल्यानंतर आणि त्यांच्या समोर मनसेचे कार्यकर्ते देखील आता मोठ्या प्रमाणात जमा झालेले आपण पाहू शकतात की दोन आमने सामने आता घोषणाबाजी सुरू झालेली आहे, ज्यामध्ये एकीकडे मनसे जी घोषणाबाजी करते तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते ही घोषणाबाजी सुरू करायला सुरुवात झालेली आहे। मात्र आपण पाहिलं तर संजय निरुपम यांची जी गाडी आहे त्या गाडीची हवा देखील आता काढण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतात की संजय निरुपम यांची गाडी जी आहे त्याची गाडीची जी टायरची पूर्ण हवा आहे ती आता मनसेकडून काढण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर जे संजय निरुपम आहेत त्यांची ही गाडी आहे, त्यांचे ड्रायव्हर आहेत। गाडीची हवा काढण्यात आलेली, काय सांगाल? थांबा 2 मिनिटं मी सांगतो आता। गाडीची हवा काढण्यात आलेली आहे मनसेकडून, आता काय सांगाल? काय सांगणार काय ते लोक त्यांची मानसिकता ते आहे तेच करणार ना ते लोक। पण आता आपण पाहिलं तर पूर्ण हवा काढलेली आहे, कसं जाणार आहे गाडी? भरू त्या आमच्याकडे मशीन आहे, सगळे आहे आमच्याकडे। आपण पाहिलं तर संजय निरुपमची जी गाडी आहे त्याची गाडीची मागची टायरची हवा मनसेकडून काढण्यात आलेली आहे। कसा इथून जातो असा देखील आता जे मनसेचे कार्यकर्ते ते रोष आता व्यक्त करताना दिसून येत आहे की संजय निरुपम इथून कसा निघतो असाही देखील आता प्रश्न उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे। गाडी अडवण्यात येत आहे। आपण पाहू शकता की मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते पूर्णपणे परत एकदा रस्त्यावर गाडी अडवून टाकलेल्या आहेत, त्यामध्ये राडा करायला सुरुवात झालेली आहे। मनसेकडून पोलिसांनी देखील त्यांना अडवण्यात आलेलं आहे। मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते थेट आता संजय निरुपम यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न आता करण्यात येत आहे। आपण पाहू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत किरण नकाशे आहेत ते देखील इथे आहेत। त्यांना रस्त्यावर अडवण्यात आलेलं आहे। पोलिसांकडून पूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कोणताही गोंधळ निर्माण न हो यासाठी ही बंदोबस्त करण्यात आला। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रोश होताना दिसून येत आहे। या कार्यकर्त्यांमध्ये जे रोष आहे की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागेल, अन्यथा मग पाहू शकतात की काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। संजय निरुपम परत जायचे घोषणाबाजी आता संजय काय सांगेल? 18 लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचं सरकार आहे असं जे सांगतात, त्यांच्याच पक्षाचा एक माणूस मराठी सक्तीची करू नका याच्यासाठी जर बैठका घेत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही विरोध करणार। आता सरकारने हे ठरवायचे की ते बाळासाहेबांच्या विचारांचे, स्वर्गीय आनंद दिघेंच्या विचारांचे असतील तर आमच्या लोकांना सोडून देतील। दंगल घडवणे, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे, माझ्या मते ठीक आहे, गुन्हे जे काय दाखल केले ते कोर्टात आम्ही बघूच। जी काय कायदेशीर लढाई आहे ती आम्ही लढू। आम्ही काय या कायदेशीर लढाईला आणि केसेसना घाबरणारे लोक नाही आहोत। आम्ही अस्वल आहोत। एक केस गेला काय आणि एक केस आला काय, आम्ही या गोष्टींना घाबरत नाही। पण महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या गोष्टीमध्ये कुठेही तडजोड आम्ही करणार नाही। उद्या संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही मागणी केलेली आहे आणि आताच मला जी माहिती मिळाली
त्यानुसार त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. नाही, परंतु एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्यापासून मनसेची काय आक्रमक वेगळी भूमिका असणार आहे, काय बघायला मिळेल? आम्ही पोलिसांना सुद्धा विनंती केली आहे, संजय निरुपमला घरी बसवा, तरच कायदा सुव्यवस्था राहील. तरी पण आपण दरवेळी बोलतो मराठी, इथे येऊन आव्हानं नाही द्यायची आम्हाला, भैयांनी तर अजिबात नाही. आपण दरवेळी बघतो मराठीचा मुद्दा ज्याही वेळी येतो मग तो मनसेनी येऊ द्यात किंवा आता तर स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय असू द्यात, संजय निरुपम यांची उडी त्या वादात असते. मला मी सकाळीच म्हटलं की हा एक नंबरचा टुकार माणूस आहे, त्याला कोण विचारत नाही, तरी सुद्धा हा पुढे पुढे का करतो मला माहित नाही. माझी खासदार होऊन पण 2-3 टर्म झाले त्याच्या. तरी संजय निरुपम हे उत्तर भारतीयांची बाजू मांडताना दिसून येत आहे. नाही हो, मी तुम्हाला सांगतो, मी उत्तर भारतीय लोकांची बोलतो, त्यांची मराठी बोलायची तयारी आहे ना. हा संजय निरुपम कोण करणार आहे? जे उत्तर भारतीय रिक्षावाले आहेत किंवा टॅक्सीवाले त्यांची स्वतःची तयारी आहे, ते म्हणतात आम्ही मराठी बोलू म्हणून. हाय, याला काय खाज उठली आहे इथे येऊन मिटिंगा घ्यायची आणि बैठका घ्यायची? आज पण तिथले लोक म्हणतात आम्ही मराठी बोलायला तयार आहोत. संजय निरुपमच्या पोटात का दुखतंय? संजय निरुपमवर जो गुन्हा दाखल केलाय त्यांनाही मनसेच्या कार्यकर्त्यांना जी कलम लावण्यात आलेली आहे तीच कलम त्यांना लावण्यात का? मला कलमांच्या बाबतीत कल्पना आहे. पण या ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये संजय निरुपमला सुद्धा अटक केलं जाणार आहे. मला कल्पना नाही, पण कल्पना बघितल्याशिवाय मी सांगू शकत नाही. मला अजून माझ्याकडे FIR ची कॉपी त्यांनी दिली, पण त्यांनाही अटक करण्यासाठी तुम्ही मागणी करणार का? 100% करणार. जर त्यांच्यावर नॉन बेलेबल गुन्हे असतील त्यांना सुद्धा अटक झाली. कायद्या सगळ्यांना, आम्ही तेच पोलिसांना सांगितलं की कायदा सगळ्यांना समान आहे. आम्ही नियमभंग केला तर त्यांनी नियमभंग केलाय, त्यामुळे दोघांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. आज पोलिसांनी काही तुम्हाला काय सांगितलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला? गुन्हा दाखल झाला हे सांगितलेलं आहे मला, आणि हे कन्फर्म आहे. फक्त कुठली कलम आहे की मला अजून कल्पना. या कार्यक्रमाच्या आधी मनसे नेत्यांना फक्त नोटीस देण्यात आली होती, संजय निरुपम यांना सुद्धा देण्यात आली होती का? मला कल्पना नाही, हा प्रश्न नाही विचारला. पण संजय निरुपम विदाउट परमिशन अशा पद्धतीच्या त्यांनी, बैठका घेत आहे. पोलिसांनी हे आम्हाला सांगितलं की त्यांनी नियमभंग केलेला आहे, त्यानुसार त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. यह थी आज की मुख्य खबर ABP न्यूज के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।